नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस विधानसभा मतदार क्षेत्रात उद्याला 396 मतदान केंद्रावर 3,45,000 मतदार मतदान करतील. उद्या दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दिग्रस विधानसभा मतदान क्षेत्रात 396 मतदान केंद्रावर 3,45,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून प्रत्येक मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण करण्याकरिता कापडी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त राहणार असून पोलिसांचे फिरते पथक घिरटे घालणार आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, तसेच कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे. सगळ्या यवतमाळ जिल्ह्याच्या नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही हे मतदान आहे, तुमच्या जिम्मेदारी आहे, तुमचा हक्क पण आहे. त्यामुळे तुम्ही सगळे लोक 20 तारीखला बाहेर येऊन तुमच्या मतदानचा हक्क तुम्ही उपयोग केला पाहिजे. आणि दुसरं आहे, मी सगळ्यांना हे पण आवाहन करतो, कोणी पण कायदा त्यांच्या हातात घ्यायचे नाही आहे. पोलीस भरपूर आपण सगळ्या ठिकाणी लावलेलं आहे आणि कोणी पण काही फेक व्हिडिओ और फेक पोस्ट व्हायरल झाले तरी त्याच्यावर रिॲक्शन करायचं नाही आहे. तुमच्या जवळला पोलीस स्टेशनला तुम्ही माहिती देऊन त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क ठेवू शकतात. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.